थोडे वेळ चित्र बाहेर काढले होते. हे कावळ्याने एक लय परेशान केलंय भाऊ. आता एक बदकाचं अंड आहे ना टिचिलंय. बरं झालं प्रज्ञेश पळतच गेला होता. बटेरला याच्यामुळे बाहेर सोडलंय. थोडं म्हणलं बाहेर सोडून बघावं. त्या दिवशी पंख कट करायचे होते बरं का आपल्याला. त्यांना एक ठिकाणी चिंत हे एक असं मन शांतच नाही त्यांचं, फडफडच आहे. ए बस ना शांत आहे. थोडे आता यांना मोकळे सोडतो, पळून नाही जावं त्याच्यामुळे पायात बांधलंय मी. अरे उड्या कसे बसले जात दोघं. बाबू बाबू ना अभि काय खाते प्रज्ञेश थोडी बाजरी आण रे, खाते नाही तर. मला नव्हतं वाटलं इतके शांत असते ना गाडे. मला नव्हतं एवढी का. त्या बघ त्यांनी बाजरी किती आणली. अरे दोन त्यांचं एक याचं काम आहे फक्त. अरे या काहून त्याला दिसलीच नाही. इतके दिवस जवळून दिसले नव्हते. आज फुल फोकस मध्ये व्हिडिओ. याच्यात मेल फिमेल जर तुम्हाला ओळखायचं असलं ना, बघा आता ह्यो मेल आहे आणि याचे आहे ना, आता बघा इथं तुम्हाला साफ डिफरन्स दिसन. कुठं पळती ग इथं उभा राही ना. हे बघा आता इथं तुम्हाला साफ डिफरन्स दिसन. ह्यो मेल आहे, याच्या पुढच्या बाजूला छातीच्या बाजूला कसे केस आहेत, आणि फिमेल आहे तिला लय भूक लागली, तिच्या पुढच्या बाजूला कसे केस आहेत तुम्ही इथं साफ साफ बघू शकतात. आता दोघं बी खाऊ राहिलेत आणि त्यांच्या पाठीवर बी काय भारी नक्षी आहे. हे बघा हो कोंडू यांना आता कुठं उड्या मारतात बघू ना. नाही मारी ते बघा असे धरलेत. कुठं उड्या मारतात आता. तहाना लागलेत वाटतं त्यांना. चला पाणी देत तुम्हाला. खाय ना कोथंबीर खाय ना. कोथंबीरचा आज लय डू झालाय बाजारात. दर तुला आणली काल काढलेली. सकाळी नेली होती कोणीच हेच करी ना. इतके कोथंबीर आली होती बाजारात. डेंजर विषय झाला. अर्धी निम्मी आणली वापस परत. मग म्हटलं बकरे तरी खाते नाही खाऊ राहिला. तर 1 रुपयाला 1 जुडी अशी एवढी. रुपयाला सुद्धा मागत नव्हते काही काही ठिकाणी. तर हे का मारडू राहिलेत. बाबा चूल पेटली काय केलं. सगळा धूर सुटलाय. नंतर ते 2च निघले अंडे. ते नंतर ते 2च अंडे निघले का. अरे रे ते असं जर करडू खायला लागलं ना डिवॉर्मिंग करत असतात बरं का. पण डिवॉर्मिंग जर तुम्हाला नसली करायची तर तुम्ही लिंबाचा पाला त्याला ठेवू शकतात. बघा किती आवडीने खाऊ राहिलंय. लिंबाच्या पाल्यामध्ये असे काहीतरी न्यूट्रियन्स म्हणा काही पोषक असतं की बाबा डिवॉर्मिंगची गरज जंत ज्या होतात ना पोटात त्याची गरजच नाही होत. लिंबाच्या पाल्याने ते कडूपानानेच मरून जाते जंत. तर बघा मस्तपैकी खाऊ राहिलाय गडी. आता 2-3 दिवस झाले खायला लागला. इथं घास कोथंबीर खात होता. आता लिंबाचा पाला आणला तो प्रज्ञेशने. नाही ना करड माती खाते आणि दूध पण जास्त असतं ना त्याच्यामुळे मग आज जंत तयार होते. नंतर मग औषध देत असतो आपण. पण शक्यतो बाबा म्हणले की बाबा औषध देण्यापेक्षा हे असं बरं आहे. लिंबाचा पाला मस्तपैकी ओके. सगळ्यात आयुर्वेदिक. बघ रे आपलेच माणसं आहेत. कुठे गेले तर सांगायचं मला. असं पर त्यांना हे करतोय असं काय खाशीन. चला भाऊ टाकतो कोंडून आता यांना. हिने दिलं अंडा अजून काय उडलं. कुठं उडतो रे उड. हे रे लयच धिंगाणा झाला गाडे. सगळे गेले बाहेर पळाले. गौरी तू नको पळू बाहेर. हल बाई इकडे हल हल हल. इकडे जायचं आपल्याला. चल हे रे हे रे. थोड्या वेळाने सोडणारच आहे ना. लईच नाटक. याला घे प्रज्ञेश. याचे नाटक बघतोच मी आता. हे रे सिल्की बघू राहिलाय. कोण आलं येतायला. भांडणं खेळतो काय मारितो काय त्यांना अरे भांडणं खेळतो.
पळतो काढला मारितो का रे इतका भारी झाला तू त्यांना मारितो हा ओय पुढे कुठे गेल ती हल्ले टोले सुटलं नाही मी सोडलेत उडत नाही ना हे काय उडत कुठं उडत येत नाही उडत खाऊ राहिलेत चापू चापू तू आज बाहेरच आहे का शेळ्यांना आज प्युअर तुरीचं भूस टाकलंय काय झालं बाहेर सोडावं म्हणलं पण आहे ना काय विषय झाला शेळ्या आहे ना ढेंडूळ राहिल्या शेळी नाही गौरी ढेंडूळ राहिली आणि एक शेळी ना ती पण लय ढेंडूळ राहिली याची आई कुठे गेली ती ईद नाही आली वाटतं अजून हा ईद बघा सगळी ढेंडूळ राहिली मागून त्याच्यामुळे ना मग आता भूसच टाकलाय गौरीला पण आहे ना इथं बांधतो आणि गौरीला थोडं मिक्स भूस टाकतो म्हणजे तिला आहे ना काही प्रॉब्लेम नाही व्हायचा कारण की याच्यात अख्ख्या तुरी येते बघा अख्ख्या तुरी आहे त्याच्यात आणि हे पण आहे आंबट असतं ते थोडं असं पण आहे थोडं खाल्ला भुसा थोडाच खाल्ला भुसा तिने भुसा थोडाच खाल्ला मी आता यांचं आवरत होतो इथलं सगळं साफ वगैरे केलं काम झालं चलो मला ते दरवाजा लावायचाच राहिला इथून जावं लागणार सारखा तिकडं आत आहे ना सुबाबळ ठेवलेली ते घेताना खाऊन त्या तिथं का तुला आंघोळ करायची का गौरीला बांधलंय आता तिला घालतो आता आंघोळ लय शेणाने खराब झाली पाणी का येईना पण याच्यातून काय रे तुला काय पाहिजे हा काय पाहिजे तुला हा अरे पाणी कमी आहे ना पकडू काढलं आता गौरीला धुवून आता नाही बसायचं चाचणं माश्या आला का तू तुला एकदा धुवून काढलं पाहिजे काय रे कुठं हरवला तू सांग बरं का मग आरडतोय लय वेळचा बघत होतो नुसतं आरडू राहिलाय काय झालं काय हा चला आज काय घास वगैरे कापून नाही आणायचं भुसावरच काम आहे आज सगळं आता मस्त खाऊन बसल्यात शेळ्या परत एकदा टाकलं होतं भूस मी व्हिडिओ नव्हता काढला तेव्हा आता बघ इथं धुतलंय सगळं धिंगाणा झालाय नळी गोळा करून घेतो जेवढलाच मागं यायला लागलाय आता एक अर्ध्या तासामध्ये ना कोंडून पण घेतो आता आबळ आलंय 25, 26, 27, 28 तारखेला पाऊस सांगितलाय पण आपल्या इथं नाही सांगितलं आता काय माहिती काय होतंय काय नाही आला तर बरंच होईल पाथर्डी वाजता तसं सांगितलं पाऊस इकडं सांगितलं हा बघून राहील नळी गोळा आता शेवगावला आलो होतो कटिंग करायला पाऊस चालू झाला काही दिवसातून भिजलोय पहिले पाऊसच भिजून राहिलोय वा 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 मस्त वाटतंय काय झालं भिजली का तू बी पूर्ण भिजलो पण मजा आली लय मस्त हे बघा पूर्ण चिकट झालं लय मस्त झालं पाऊस आला वा 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 गौरी इथं बांधली होती बाबांनी बांधलं तिला आता लय मस्त पाऊस आहे हे बघू शकता तुम्ही तिथं किती असा पांढरा शुभ्र आहे पुढचं दिसाना बुरबुरच आहे पण बरीपैकी आहे वा 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 आनंद झाला आनंद खूप मोठा आनंद झाला चमकायलाच लागले भाऊ झाड लगेच चालू आहे काय टेन्शन नाही आता असाच जर झाला उद्या परवा तेरवा अजून 2-3 दिवस किंवा रात्रभर जर झाला तर उद्या सकाळीच खतं टाकायला काय टेन्शन नाही आपल्याला मस्तपैकी चला आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या टाटा बाय बाय